भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय। तुम्ही बघू शकता की आपले हे आता माझ्यासोबत माझी आई, माझी ताई, माझी बहीण, मुंबईची जनता माझ्यासोबत उभी आहे आणि आम्ही आता परत हे महाराजांना भेटायला जातोय। आम्ही बाहेर निघतोय आता, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आम्ही बाहेर जातोय। आज लाईव्ह बघा तुम्ही कशा पद्धतीने आमच्या सोबत या गोष्टी होत आहेत। आज तुम्ही बघा या गोष्टीला की लेडीज मुंबईमधून ते आले माझ्यासाठी आणि न्यायासाठी आम्ही मंत्रालयाकडे जातोय। मंत्रालय आम्हाला थांबतोय। आम्ही जातोय मंत्रालयाकडे, कारण की मंत्रालय येत नाही इथं जवानांची दखल घ्यायला आणि देवेंद्र फडणवीस साहेब येत नाही। तुम्ही तर फक्त आझाद मैदानमध्ये जेव्हा कोणी उपोषणाला बसतोय तेव्हा ते सर्व मंत्रीगण तर भेटायला येतात, पण तुम्हाला नाही भेटायला येत? नाही, आम्हाला नाही येत। ते सैनिकांची मागण्या मोठ्या आहेत ना, म्हणून ते येत नाही। हे बघा आता यांनी सुद्धा लेडीज सुद्धा यायला लागले, जेवण घ्यायला येते, जेवण द्यायला येतात। तसं ते आतंकवादी तसंच त्यांचं चेक केलं जात आहे। इथं आझाद भारताला गुलाम केलेले वाचवण्यासाठी आम्ही निघालेलो आहे। आता तुमच्याजवळ ध्वज आहे आणि ते असलं तरी पण तुम्हाला पोलीस प्रशासन अडवतं असं तुम्ही म्हणता? हा, अडवतंय। हे बघा गेटवर आता अडवलं जाईल, दाखवतो तुम्हाला। या इकडं लाईव्ह घ्या तुम्ही। हे बघा हे मीडियावाले जात आहेत, दाखवणार नाही आमचं दुःख। बघताय का? भारत माता की, भारत माता की। हे बघा तुम्ही, आता आम्हाला जायचंय मंत्रालयाकडं। हा, मग आम्हाला भेटत नाही ना मंत्रीगण, हे देशाला कर्णधार नेता बनलेले आहेत। आम्हाला न्याय, हे बघा उठले, गेट लावलं जात आहे। बघा कशा पद्धतीने गेट लावतायत। बघा ही न्याय यात्रा निघालेली। जवानांचं शोषण थांबू शकत नाहीये, यांच्यामध्ये ताकद नाहीये। इसीलिए लिखा है मैंने, हिंदुस्तान नामर्द नेताओं का देश है, जिंदा लोग की तलाश है, जिंदा मीडिया की तलाश है। हे बघा माझे ताई, माझी बाई, हे सर्वजण येत आहेत। हे बघा कसे गेट लावतायत। हा, गेट का बरं लावतायत सर? आम्हाला जायचंय थोडं, आम्हाला मंत्रीगणांना भेटायचंय नेत्यांना। नंतर जाऊ, हा लिहून द्या, नंतर जाऊ, आंदोलन स्थगित करतो। नाही, हे आंदोलन आहेच नाही इथं। 5 वाजता या आणि 10 वाजता जा, हे काय? हा काय प्रकार आहे? लोकशाही राहिली का? मोदी साहेब का बोलत नाही इथं? साहेबांना बोलवा म्हणे। हे बघा हे लोकतंत्र आहे, हे इथं गेट खोला आहे, आम्हाला जाऊ द्या। सर तुम्हाला मंत्रीगण इकडे कोणतरी भेटायला येतील असं? एकही येणार नाही। मी 4 महिन्यापासून भीक मागतोय, ज्या नेत्याला भेटायला जातो तो काय दूर दूर पडतोय माझ्यापासून। न्याय मागतोय आम्ही, न्याय द्यायला तयार नाही। ऐका, इथं सर्व आता बघतो उपोषण चालू असताना सुद्धा मंत्रीगण येतात, तुम्हाला पण ते नक्की इकडे विचार? एकही येणार नाही सर। मी किती दिवसापासून भेटले, ताईन ते यायला लागले बिचारे, डबा घेऊन यायला लागले। यांचं चेक केलं जात आहे का हो ताई? तुमचं चेक केलं गेला ना डबा? इथं जसं काही आतंकवादी आलेले असं चेक केलं जात आहे आम्हाला। आपण किती दिवसापासून उपोषणला बसलात? आम्ही बऱ्याच दिवसापासून बसलेलो आहे। हे बघा उपोषणाला काय, आम्हाला जाऊ द्या ना आता। नाही, आमच्यावर FIR करा, मग गुन्हा दाखल करा आमच्यावर। काय मिळू शकत नाही आम्ही? न्याय द्या ना आम्हाला। न्याय का देऊ शकत नाही? कुठे गेले नेतागण? न्याय सुद्धा देत नाही तुम्ही? नाही, न्याय देऊ शकत नाही का तुम्ही? कुठे गेले नेता? मी आता गाड्या, तुमच्या गाड्या लावलेल्या आहेत सरकारच्या। नमस्ते मैडम, नमस्ते। आपको कभी कॉल की थी? आप आए नहीं? घूम निकालो, घूम दिखा दो हमारा, हमें न्याय। क्यों हम नहीं जाएंगे उधर? ये लोकतंत्र बचा ही नहीं, ये गुलाम भारत में। अभी घूम निकालो ना। अभी देखो लेडीज आने लगी बेचारी, वो तो बेचारे कोई मतलब नहीं उनको, फिर भी आ रहे देश के लिए, जवानों के लिए। कुछ तो बोलो अभी नेतागण। बात हुई उनसे? कोई नहीं, एक ही नेता नहीं मिलना चाह रहा है जवान को। नहीं, सावन सर से बात हुई क्या? उनसे बात किया था पर कोई अभी बात नहीं किया, रिप्लाई नहीं दिया कुछ भी। दिखा दो ये दर्द हमारा। आजाद भारत में गुलाम है, गुलाम मैदान है ये। आजाद मैदान थोड़ी है, अभी गुलाम मैदान है। इसे गुलाम मैदान के यहाँ हम आजाद होने चाहते हैं। इधर लोगों को बचाना है, देश की सुरक्षा बचाना है, इसीलिए न्याय यात्रा निकली है। 5 वाजता तरी बाहेर सोडतात का तुम्हाला? 5 वाजता ते डायरेक्ट उचलून घेऊन जाता। 5 वाजता जा, जसं शाळा कॉलेज चालवली इथं, त्यांनी शाळा कॉलेज चालवलेली इथं। मग शाळा ही 5 ला सुट्टी असं बनतात आहे? हा, मग 5 वाजता सुट्टी आहे, म्हणजे लोकतंत्र राहिलेली आहे। आता हे लोकतंत्र बंद होऊन जायला पाहिजे। सर एक सेकंड, थोड़ा शांत हो। हाँ हाँ, जो भी डिमांड है वो जी बताते हैं आपको, बताते हैं सर, बताते हैं, कोई बात नहीं।